कित्येक ठिकाणी असं होतं, ट्रॉल्या ज्या असतात ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या, त्याच्यामध्ये अवाजवा सामान भरतात, म्हणजे त्याच्या क्षमतेच्या पलीकडे. हे सगळीकडेच चालतं. ओव्हरलोडिंग म्हणा, ट्रकमध्ये चालतं, सगळ्या गोष्टीमध्ये चालतं. आपल्या एक्सप्रेस ट्रेन असो, मालगाडी असो किंवा या लोकल ट्रेन असो, त्याच्या क्षमतेपेक्षा लोक भरलेले असतात. तसंच इथे गाड्यांचं सुद्धा आहे. म्हणजे कुठलीही गाडी ओव्हरलोड होते. ट्रॅक्टरचं पण तेच आहे. त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त भरले की अपघात होणं हे 100% सत्य आहे. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कित्येक वेळेला कित्येक ड्रायव्हर जे असतात ना, ट्रॅक्टर चालक, सगळ्यांचं सांगत नाही, कित्येक ट्रॅक्टर चालक असे आहेत, त्यांच्या ट्रॅक्टरला 2-2 जर ट्रॉल्या असेल, अक्षरशः ते इतकं सावधानतेने गाडी चालवतात. म्हणजे त्यांना माहिती असतं 2-2 ट्रॉल्या, त्याच्यामध्ये भरपूर ऊस भरलेला असतो, काही असतं. त्यावेळेला ते अक्षरशः इतक्या काळजीपूर्वक गाडी चालवतात. काही काही अर्धवट बुद्धीचे जे चालक आहे, त्यांना कळत नाही आपल्या ट्रॉलीमध्ये एवढं सामान भरले, कारण त्याचा लेंथ असा मोठा आहे. मग टर्न वरती ज्या वेळेला तुम्ही घेणार, अक्षरशः ती ट्रॉली म्हणल्यानंतर, कारण तुम्ही गाडी जोरात चालवली, गाडीचा वेग जास्त होता, तीच जर गाडी अक्षरशः म्हणजे थोडासा कमी वेगात असते ना, तर ती कलडली नसते. पण गाडी वेगात असल्यामुळे आणि त्याचा लेंथ जो आहे सामानाचा हा उंच असला, त्याच्यामुळे ती गाडी कलटली. देखा आपने लापरवाही का नतीजा है. थोडक्यात तो बाईकवाला वाचला. विचार करा, इथे सुद्धा आपली गाडी चालवण्याची पद्धत चुकली. त्यामुळे अशी चूक करू नका. गाडी चालवताना चारही बाजूला लक्ष असणं खूप गरजेचं आहे. गाडीचा वेग मर्यादित ठेवा. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.